कोल्हापूरच्या कागलमध्ये खूप मोठी इंटरेस्टिंग युती झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। हसन मुश्रीफ आणि समरजित सिंग घाटगे हे एकत्र आले नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी, पण याच युतीवरनं मोठी टीका करण्यात आली या दोनही पक्षांवर, जी संजय मंडलिकांनी केली। मुश्रीफांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा संपावा आणि घाटगेंच्या मालमत्तेचं प्रकरण मिटावं यासाठीच ही अनपेक्षित युती झाल्याचं माजी खासदार संजय मंडलिकांनी म्हटलं। पण याबद्दल आता उत्तर देताना मोठा खुलासा केलाय हसन मुश्रीफांनी। ईडीच्या आरोपांमधनं आपली निर्दोष मुक्तता झाल्याचा दावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचा आहे। संजय मंडलिक एकीमुळे एकटे पडलेले आहेत, तर मंडलिकांना उत्तर देताना मुश्रीफांनी आपल्याला ईडीकडनं क्लीन चिट मिळाल्याचं म्हटलंय। शरद पवारांच्या सोबत असताना हसन मुश्रीफांवरती ईडीकडनं छापेमारी झाली। मुश्रीफांनी कारखाना उभारताना मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप हा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला आणि मुश्रीफ अडचणीत आले। पण आता अजित पवारांसोबत जेव्हा ते सत्तेत गेले त्यावेळी नेमकं काय घडलं याची चर्चा आहे आणि त्यांना क्लीन चिट मिळाली की नाही याबद्दलही चर्चा रंगू लागलेली आहे। काही लोक म्हणतात राजकीय स्वरूपाची युती आहे, काही लोक म्हणतात आम्ही विकासासाठी युती केली, पुढच्या काळामध्ये अमुक ॲडजस्टमेंट होणार आहेत। तर कागल तालुक्यामध्ये विशेषतः कागल शहरामध्ये चर्चा आहे। काही ठिकाणी जमिनीवर आरक्षण समरजित घाटगेंची टाकली होती, ती त्यांना काढून घ्यायची होती। ईडीच्या मध्ये त्यांनी स्वतःच भूमिका घेतली होती, त्याबद्दल मुश्रीफांना सुटका करून घ्यायची होती। पण ईडी आणि आमचं काय म्हणायचं प्रॉपर्टी ह्याचं डील त्यामध्ये झालेलं आहे। संजय मंडलिकांचं अतिशय अज्ञान आहे। ईडी मधून माझी कोर्टातून निर्दोष मुक्तता कधीच झालेली आहे। एकही माझी केस आता जवळजवळ कोर्टामध्ये न्यायालयामध्ये नाही। त्यापूर्वी सुद्धा माझ्यावर काही आरोप झालेले नव्हते, त्यामुळे यावेळेला सुटण्याची आवश्यकता करण्याची आवश्यकता नव्हती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।